सो हॅलो एव्हरीवन गाइज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइज MSc 2024चे PCM ग्रुपचे ॲडमिट कार्ड पण रिलीज झालेले आहेत. जसं मी तुम्हाला एक एक्सपेक्टेड डेट्सच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमचं PCM ग्रुपचं ॲडमिट कार्ड एकतर 25 एप्रिलपर्यंत रिलीज होऊ शकतं किंवा जेव्हा PCB ग्रुपचं ॲडमिट कार्ड रिलीज होईल त्याच्या 4 ते 5 दिवसानंतर लगेच तुमचं PCM ग्रुपचं पण ॲडमिट कार्ड रिलीज होऊ शकतं. सो त्याचप्रमाणे सीड सेलनी आता तुमचं ॲडमिट कार्ड रिलीज केलेलं आहे. आता हे ॲडमिट कार्ड आपल्याला डाउनलोड कसं करायचं आहे, तर सगळ्यात पहिले तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस ओपन होईल. ह्या इकडे तुम्हाला रजिस्टर ईमेल ID आणि पासवर्ड तुम्हाला एंटर करायचा आहे. आता जे पण मुलं पासवर्ड विसरले असतील त्या मुलांनी आय फॉरगॉट माय पासवर्डवर क्लिक करून तुमच्या ज्या पण ईमेल IDनी तुम्ही ते रजिस्टर केलं होतं त्या ईमेल IDवर तुम्हाला एक पासवर्ड रिसेट करायची लिंक येईल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता. आणि जर तुम्ही ईमेल IDच विसरला असाल, कारण की बरीच मुलं अशी पण आहेत जे ईमेल ID पण विसरले असतील, तर त्या मुलांनी सिम्पली सीड सेलला कॉन्टॅक्ट करा. सीड सेलच्या ह्या वेबसाईटवर त्यांचा हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत, तर त्यावर तुम्ही कॉल करा आणि त्यांना सांगा की असे ईमेल ID तुम्ही विसरला आहात. सो तुम्ही हे असं रिकवर करू शकता तुमचं अकाउंट. आता तुम्ही ईमेल ID आणि पासवर्ड एंटर केल्यानंतर साइन इनवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्यासमोर एक असं इंटरफेस ओपन होईल. आता ह्या इकडे हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचं PCM ग्रुपचं ॲडमिट कार्डचं इकडे ऑप्शन दिलेलं आहे, ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इकडे क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर इथे ॲप्लिकंट नॉट फाउंड असं तुम्हाला एरर येऊ शकतो. कारण की बघा, ज्या मुलाचं मी ते अकाउंट हँडल करतो आहे त्या मुलांनी सुद्धा PCM ग्रुपला अप्लाय केलं होतं, बट त्याचं पण आता ॲप्लिकंट नॉट फाउंड असं येतं. सो बघा, अजिबात तुम्ही घाबरू नका. हा सीड सेलच्या एका वेबसाईटचा ग्लिच आहे. थोड्या वेळाने तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड ते डाउनलोड करू शकता. 2 ते 3 तासांनी तुम्ही डाउनलोड करायचा ट्राय करा, तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. आता दादा, हे डाउनलोड करायचं ऑप्शन कधीपर्यंत राहणार आहे? सो बघा, जेव्हापर्यंत तुमची एक्झाम आहे तेव्हापर्यंत तुमचे डाउनलोड करायचं ऑप्शन राहणार आहे. म्हणजे तुम्ही आजपासून कधी पण आता तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. जरी तुम्ही एक्झामच्या आदल्या दिवशी डाउनलोड करायला घेतलं तरी पण चालेल. आता बऱ्याच मुलांचं नो एनरोलमेंट फाउंड असं पण एरर येत असेल. सो बघा, जरा वेळ तुम्ही थांबा. वेबसाईटचं काय ग्लिचेस असतात, कारण की PCB ग्रुपवाल्यांचे पण असे बरेच ग्लिचेस झाले होते. सो अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका, अजिबात पॅनिक होऊ नका. ठीक आहे, तुम्ही सारखं वेबसाईट चेक करत राहा. नक्कीच तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं ऑप्शन बघायला मिळेल. आणि जर 1-2 दिवसानंतर सुद्धा तुम्हाला तसंच एरर येत असेल तर तुम्ही सिम्पली सीड सेलच्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आता बघा, ते हेल्पलाईन नंबरवर लगेच ते कॉल उचलणार नाहीत, त्यामुळे तुम्ही सारखं ट्राय करत राहा त्यांना कॉल लावायचा. ते एकदा ना एकदा तरी तुमचा कॉल उचलतील, तर त्यांना तुम्ही तुमचे इश्यू सांगा, ते नक्कीच तुमचे इश्यू सॉल्व्ह करतील. बट मला असं वाटतं की तुमचे ॲडमिट कार्ड तुम्ही जरा वेळ थांबा, थोड्या वेळाने हा इश्यू सॉल्व्ह होईल आणि तुम्ही पण तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. कारण की हा तुमचा एकट्याचा इश्यू नाही आहे, हा बऱ्याच मुलांचा इश्यू आहे. सो अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही तुमचं आता ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करू शकता. आता तुमचं ॲडमिट कार्ड फिलअप कसं करायचं आहे, तर ह्याच्यावर मी एक पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी आय बटनमध्ये आणि तुम्हाला एंड स्क्रीनवर सुद्धा बघायला मिळेल, तर ती व्हिडिओ जाऊन पण तुम्ही नक्की चेकआउट करा. सो गाइस, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.